वेलकम टू माय चैनल लिमिटलेस सानू। अचानक गांव जाना पड़ा और वहाँ हमने हुरडा पार्टी भी की। आपने एक वीडियो देखा था मेरी सासू माँ का जब हम गांव आए थे, और अब मेरे साथ है मेरी माँ। और यहाँ हमें मिली है एक दादी। काफ़ी उम्र होने के बावजूद भी उनकी मेमोरी काफ़ी अच्छी है। हम लोग हैं वडगांव में और अब मिलते हैं दादी से। बताने की बात ये है कि ये लाला आई उनको बोलते हैं। वो अभी भी एसटी से तुळजापुर तक अकेली जाती है और वो अभी भी गन्ना खाती है, ऐसे उन्होंने बताया। और उनकी बचपन की कुछ यादें, उनके फैमिली के बारे में और पुराने ज़माने के बारे में उनसे बहुत सारी बातें उन्होंने कही बताई है। तो वीडियो के अंत तक जरूर रहिए। आज आम्ही आमच्या विहीनबाईच्या माहेरी आलोय आणि या माझ्या सुनबाईच्या कसं हो नातं परतून म्हणजे माझी सुनबाई तुम्हाला परतुंड हो, हा म्हणजे माझ्या सुनबाईच्या ह्या कसल्या आजी म्हणावं लागेल बाई आता परतून बनाते हा पंजी आजी, सुनबाईची पंजी आजी आई. आणि आजीकडनं काही आता जुन्या विचारांचा ठेवा किंवा जे काय आजींना जुनं काय आठवत असेल तर आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेताची लक्ष्मी हिंडाची चारी बांध हा निऱ्या बिजाऱ्या दयावर आणून शेताची लक्ष्मी हिंडाची चारी कोपरं आणि पाणी दागलीच्या बांध. आता हे एवढे मोठे मोठे परतुंड आहेत तुमचे. मग तुमचं माहेर कोणतं गाव होतं? किलच होतं. म्हणजे आमच्या सुनबाईचं माहेर आहे ते तुमचं पण माहेर होतं. बर बर बर. आणि मग किलज मध्ये आणि नीताबाईला दिलो का? नीताबाई थोरली आहे का? कसं आहे हे? चोरलीच आहे. माझ्याच गोतात दिली हिला. तुमच्याच गोतात दिलंय का? बर बर. ती धाकटी त्याच्या माईच्या गोतात दिलं. असं झालंय का? माहेरची सुनबाई आणलं म्हणल्यावर माहेर जवळ केलं तुम्ही. आता आपण काय सांगायचं आहे व त्यांच्या मनानं. तुम्हाला कसं वाटतंय 2-4 राहावं? एखादं परगावाला गेलं तर एखादं गाव धरून राहतंय. तुमचा आमचा झगडा झाली पाठी होती येत या. आणि तुमचा आमचा झगडा झाल्या राबून बघतात. हा तमाशा बघतात लांब. मग एक काय पोरग नसून ही एकच पोरग आनंदा जातात. आजी खाऊ द्या, आजी खाऊ द्या म्हणतात. मग त्या पोराच्या मी तिथं जाऊन बाळातपण केले पुण्याला. आणि हिथं बी माझ्या धाकट्या पोराचं लगीन होतं. हाताला मग हिथं झाली बाळ ते धनाच्या टायमाला मॅच केली. मग आता फाडा म्हणलं करातून झाली 2 पोरं 4 पोरं. आपण कशा मोराचा लांबवावं त्यांच्या सेवा खावं लागतं. एकाला 2 भाऊ झाले. मग लांबून बी राहू द्या पण माझं भाऊच्या गावात आहे म्हणतं का? अरे माझ्या भावासंग कोणी झगडा केला जावं तर एकटं कोलन 3 जागी नेलं. काय करा एकट्यानं? बहीण बी एखादी राहावी तर आता माझ्या लेकीला 2 पोरी मेल्या. काय करू? एकच आहे. बहीण बी म्हणते बाय लय दिवस झाले बहिणीकडं जावं येवं बघावं असं वाटतं. बहिणी याला आता देवानं मला एकच दिन तर काय करू? ती चुलत बहिणी कोण माहित नाही. ती एकच बुड सक. मग बुड एकच आहे की कसं चुलत बहिणी म्हणावं? मग आता काय किंवा आपण माझ्या देखत कोणी म्हणा ना चुलत बहिणी नाही तर म्हणत. भाऊ आता त्या दिना मायबाप पोराचं लगीन दोघांनी केली तिथं. दोघांना आलतो आम्ही पण. कोणाच करतं? आमचाच भाऊ म्हणलं आनंदा आणि दिंदा दोघांनी उचललं लगीन. कोणाच करतं लगीन? चुलत भावाचं. बरोबर. मग ते कवा चुलत भाऊ म्हणली ना ते. आता मोर त्यांच्या बायका त्यांची लेकरं काय का म्हणा. आपण हाय तर चांगलं आहे की. मला 4 दिरं होती. एका मायची 2 होती. माझा नवरा आणि 1 दीर. आणि महागून सासऱ्याला बस करून घेतला. त्याला 3 पोरं 1 पोरगी. आणि अशी सासूची लेकरं या लेकरावली बारके. आणि माझं लगीन झाल्यानं मला दळा येऊ नये पाणी शेंदा आडाची येऊ नये. सावतर सासू पडली. कसं तरी जातं थांबवून ते घास घालावं. म्हणजे तुम्ही शिकले लागत होते माय. हळूहळू शिकलात सगळं. पाणी बी असते पुरी आलाय पुरी मला ओढू लागा माझ्या असल्या पुरी ओढू लागायच्या. बाबासाहेबाचं काय आठवतं का गाणं बिन? बाबासाहेबाचं मला बाबासाहेब येत नाही काही ना म्हणते. मग विठ्ठलाचं येते का?
नीता बाबासाहेबचं गाणं म्हणून दाखव. तुला विठ्ठलाचं येते का म्हण कुणाचं येते? मला येत नाही बाबा ती आपण कवा गाड्याच्या दादाचं नसतं. ते लक्ष्मीचं तेवढं भारी म्हणलो बघा. हां हा हात फिरल तिथं लक्ष्मी फिर म्हणतात ना. हां नव्या जमान्याला काय सांगता बरं? भावाला भाऊ राहावं, बहीण राहावं, काय तर सांगा. हां बहिणीला भाऊ पाहिजे. बहिणीला भाऊ पाहिजे आणि भावाला बहीण बी भाऊ पाहिजे पाहिजे. आणि भाऊ बी पाहिजे. मग म्हणजे एकूण एक 4 लेकर तरी असावे सुखदुखाला. असावीच लागते. हम्म. देवी कंताच्या वशाखाली गुज बोलत झोपी गेली. म्हणजे कसा अर्थ झाला त्याचा? हाताचं काकांना शिवळ काढली ती आणि नवऱ्याला काहीतरी गुज बोलते म्हणून असं आहे. नाही कसं कसं हाताची बांगडी. आता मला येत नाही. कसं तुम्ही तुमचे अनेकदा सांगा. आणि एकदा सांगा, जोरात सांगा की हळू सांगितलं? माझं काही दुकान आलं या बरं बरं चहा पिऊ आपण. भरून बांगडी दिली कंताच्या उशाखाली गुज बोलत झोपी गेली. गुज बोलत झोपी पुरी एवढी तेव्हा वारली. भाऊ माझा त्या पोरावून बारकात हा. मी बहिणीच्या पाटकी एवढी तेव्हा मायबाप मेले घ्यायचे. हा का? चुलत भावानं चुलत बहिणीला आम्हाला सांभाळलं. म्हणजे आई वडील आता आठवतच नाहीत. काय की त्या चुलत भावानं बहिणीनं जतन केली. शेत होतं का? 2 नंबर शेत होतं. का आपण म्हणलंच नाही जात्यावर गाणं. सासूबाई म्हणायची का? सासूबाईचं काय बंद होतं. आम्ही दळत होतो तिची काय बंद होती दळाची. असं दळायचं पटपट पटपट. असलं जातं तिथं जात आहे तसलं. हा मोठं जात. काय काय राहायच्या भाज्या? भाज्या का आपली आमची गरिबी होती. हा. डाळ आणायची एकदाच कुठं घालायचं त्या परत खंगोळा आचरा गाड घेऊन करायचं. हा. आणि अशा भाकरी तर पहिलंच अनगोड लागत होतं. हा कसलं का करणं तेच गोड लागायचं ना. आणि काय समजा ह्यातून आल्याला आहे बेचणीतून चटण्या बी पीठ बी आणि आता बी त्या ह्याच्यावर भाकरी गॅसवर चुलीची भाकर कशी खमग लागते. आता बोललं तर कारण खातोच तू म्हणते ती. मग आता तुमचं जसं आहे तसं खावा काय करा मग. कण्याची तेल धपाटी आज धपाटी सकाळून गोड धपाटी सकाळून खोडभर तिखट त्याच्या सकाळून गोड धपाटी तिखट असं ह्या दिवसात का नाही अशी भाकरी कोण करीत नव्हतं. करड्याची खीर आपली खीर जोडगावाची खीर पहिलं गुळं बी गतीच होती. म्हणजे कामाला गेले का नाही देत होती किलो 2-2 किलो कामाच्या गड्यावाला रोजगार बी द्यायचा आणि गुळं बी द्यायची. आता ही आमच्या इकडं तर होत्या बघा आज तुरीच्या घुगऱ्या करायच्या हरभऱ्याच्या घुगऱ्या करायच्या मकाच्या करायच्या हुरड्याचा. आमच्या इकडं का नाही आख बंद भाकर ते कडबा खाली आणि भाकर कुठं खा. वेगळं 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 कडधान्य वगैरे खायचं. हां रोज एक आण कोणतं बी करून खायचं बदल बिरड्या करायच्या आंबा आल्यावर. ह्याच गावात काहीच नाही बघा. उठून काम 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 कामच. आणि पहिल्या हरभऱ्याच्या भाज्या बिज्या खोडायला जायचो का नाही तुम्ही? हां बाय असले वडगे भरत होतं की आणून हरभऱ्याची भाजी त्या आंबाडीची शेंड बोंड आंबाडीचे. हां आता ती हरभऱ्याची भाजी ती त्या आंबाडी शेंड कोण खोडी नाही बी आले किती सायबीन त्या सायबीनीपासून समजत गेलं. सोयाबीन आल्यापासून सगळं बुडालं ना. समज बुडालं राळ उडीद मूग हे शब्द बुडालं. आणि शेंगा बी लय व्हायच्या म्हणजे पहिलं. लय शेंगा आम्ही येचून 2-3 पोती शेंगा करून विकत होतो. तर सोनं बी स्वस्त होतं. एक पोतं इकडं का नाही काय तर सोनं घ्यायचं. गुरं खाली माझा बाप गावकी पहिली गावकी म्हणत होती गावकी तर आसरा वाटा म्हटलं राहणं आसरा कणगी तुमच्यासारख्या बाया रोजानं चाण्या करून वाळवा राहत्या. आणि हरभऱ्याची डाळ बी बाया कोणच करून घ्यायचं रोजानं. एवढे डाळ भिजवा सांच्याला आणि आसरा खडा टाकायचा गोळाचा. मग आता मी ह्या लेकरावने आमची बहीण आणि उठावून ती बापानं जात्यावर दळावं दगडे लाले उठवानात माझं ना भागी होतं पहिलं.
मी खोंबूची खोंबू लाट बंद होते मग माझी चुलत बहिणी एक खोबरे काय आपा चौखी लाजा बघ कशी करायला ती लाजाची नाव पडतं लाजाचं नाव पडलं काय झालं ग आई त्यांना चांगलं खाया दिला मला गो घालून दिला शेक्याला मी रडावं मग ते असावं त्या चुलत बहिणी तोंड द्यावं ते माझं खावं मग त्या बापानं जातं बंद करावं चाण्या काढावं एवढ्या भाजावं तर तव्यात मग तिगारा खायला एवढं बापाचं आठवतं बघा आम्हाला माहीचं काय नाही आठवत माय मेल्यारी चिरी मड्याला भाऊ पेला बापात समजा आठवतं मला शेंगा आणलेल्या त्यांचं काय नाव होतं हा त्यांचं काय नाव होतं बापाचं वडिलाचं हा शेका काय नाव होतं शेका शेका नाव होतं का माईचं माया मग ती माझ्या बहिणीनं तिच्या लेकीचं नाव वाढविली माया मी आम्ही ह्या ईशाला आपा ही म्हणून म्हणलं तर ईशाच म्हणते ती मग कोण म्हणतंय आता फिटिंग होईल बघ इकडे हे काय काय बोलले हा आणि शीताची नाहणी आहे हे हं. शेताची नाणी हं, ही गेला हे हं. आणि मग कुठं आणि ही रथ आहे हे रथ आहे का रामचा रामाचा रथ हे बाबा याकडं ही चू काय बघा हे इंचू फुलचंदला एकदा बोलले त्यांनी आणि हे बाहेर सुपारीचं गेल्या झाड बचत भरायला गेल्या म्हणजे कुठं तर कशाचं सुपारीचं झाड परत सुपारीचं पुढच्या झाड दिवशी एकदा हे. बोलले मला आणि हे फुल आणि काल मोठं बी केलं होतं. हे मी म्हणलं मोठं मी उद्या यायलो म्हणलं गावाकडे तुम्ही किती वर्षात होता वा आई मी हिच्या वयाची होती ती मोठ्यापणे गोंदलाव का कळताना दुखलं नाही मग दुखर की हा पर हाऊस हा लोकांनी काढले आपण मी काढावं हा हाऊस आले म्हणायचे तवाच्या आणि होटावर काय पण गोंदतात तर हातात कशासाठी गोंदवायचं हे कशासाठी इकडे काढणार ते रगोती निघार बंद केलं नको गय म्हणलं आणि ते होटावर कशा पाहिजे गोंदवायचं भावाला सरप लागत नाही होटावर गोंदल्यावर हा, इथं. म्हणजे चुकून जरी शिवी दिली तरी भावाला श्राप लागू नये काय आता बघ जगात बघून कसं बी केलं हा ही आणि हे हे तिथं गोंदल्यावर काय होतंय ही नथ होती हा ती नथ वगळून येते म्हणून नत वगळू नाही म्हणून का आणि पहिलं डागण्या बी द्यायचे म्हणणं काय झाल्यावर हा डागण्या बी द्यायचे वाटतं की आजार झाल्यावर लागण्या कशाच्या लोखंडाने चटके द्यायचे म्हण की आजारात काय की बाबा नाही माहिती का पूर्वी काळी काही आजारांवर डाग दिले जायचे या संदर्भातच आता आईची आणि आजींची एकमेकांना कथा सांगणं चालू झालं मी जे काही ऐकलं होतं ते आई वडिलांच्या तोंडूनच आज या आजींच्या तोंडूनही जुन्या कथा ऐकल्या आणि खूप बरं वाटलं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला पणजी आजी अजून आहे त्यांनीही कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान